बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र, मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं कुठेतरी राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती. आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. काल 1 मे महाराष्ट्र दिवस. विचार करा शिवसैनिकांनो, गुजरात्यांचं गुजरात राज्य, मराठी भाषिकांचं महाराष्ट्र राज्य, इतकी सोपी भाषावार प्रांतरचना ही महाराष्ट्राच्या पदरी पडलेली नाही. महाराष्ट्राच्या नशिबी इतकी सोपी भाषावार प्रांतरचना झालेली नाही. आज तागायत बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर हा जो महाराष्ट्राचा भूभाग, कर्नाटक व्याप्त महाराष्ट्राचा भूभाग आजही कन्नडिगांच्या घशात आहे. मुंबईवर दावा ठोकणारे हे गुजराती, विचार करा त्या काळात मुंबईच्या असं म्हणतात त्या घोषणा निनादायच्या, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. आपण ती गाणीही ऐकली असाल. आज तुम्हाला विचार पडला असेल की ज्यावेळेस महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ती गाणी वाजतात याचा काय संदर्भ असेल. माझी महिना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती अकायली, माझी महिना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती अकायली, माझी मैना ग मैना. हे गाणं, अण्णाभाऊ साठेंचं हे गाणं, याचा आजच्या पिढीला खरंच किती ज्ञान असेल ह्या गाण्याचं मला माहित नाही. पण ह्याच गाण्यांच्या टापावर म्हणेन मी, ह्याच गाण्यांच्या टापावर 105 हुतात्म्यांनी आपल्या रक्ताच्या चिळकांड्या या मुंबईच्या रस्त्यांवर उडवल्या. 105. इतका सोपा महाराष्ट्र गुजरात असा वेगळा झाला नाही. इतकी सोप्या सोपी मुंबई ही महाराष्ट्रात आलेली नाही. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची वती अकायली. खरं तर महाराष्ट्र दिनाच्या ह्या इतिहासावर, रक्तरंजित इतिहासावर जर बोलावं झालं तर 1-2 नाही, जवळजवळ 100 एपिसोड हे वेगळे होते. आज त्याच्यावर मी जास्त इथे भाष्य करणार नाही. आपल्यापैकी बरेच जण सर्वश्रुत आहात. पण काल ज्या वेळेस याच महाराष्ट्र दिनाच्या निमित्त मला देवेंद्र फडणवीसांचं एक स्टेटमेंट तुम्हाला दाखवायचंय. पत्रकारांनी एक प्रश्न केला की सामनामध्ये एक बातमी छापून आली, एक अग्रलेख छापून आलेला आहे की महाराष्ट्र, तोच कणखर महाराष्ट्र आजही राहिला आहे का? या माणसाची प्रतिक्रिया पहा ना, काय म्हणतोय हा माणूस. काल सगळ्यांपर्यंत पोचवा. पूर्वीचा महाराष्ट्र कणखर राहिलाय का असा सवाल सामनातून केलाय. काहीतरी ठेवा, कुठला तरी दिवस आणि कोणाबद्दल विचार. देवेंद्र फडणवीसांनी खरं तर याचं उत्तर देणं अपेक्षित होतं की खरंच तो कणखर महाराष्ट्र आज राहिला आहे का. मी माझ्या समोर सामनाचा तो अग्रलेख काढला. मला वाटलं हा अग्रलेख तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचणं तितकंच गरजेचं आहे. काय होतं या अग्रलेखामध्ये? जो अग्रलेख इतका आर पार घुसला, या कमळीच्या सरकारच्या हा अग्रलेख आर पार घुसला. कुठून कुठे घुसला आता हा अनुमान तुम्ही लावा. काय आहे या अग्रलेखात? मी अग्रलेखाची ओळ तुम्हाला वाचून दाखवणार आहे आजच्या व्हिडिओत. फक्त एवढंच, या महाराष्ट्र दिनानिमित्त तोच कणखर महाराष्ट्र राहिला आहे का? हा अग्रलेखाचं हे जे शीर्षक आहे हे इतकं झोंबावं का? काय लिहिलंय? उद्यमशील व प्रगत राज्य ही कधी काळी महाराष्ट्राची ओळख होती, पण हे भूषण पुसून कर्जबाजारी, शेतकरी आत्महत्यांचे राज्य असे दूषण, भूषण नाही तर दूषण आज महाराष्ट्राला मिळत असेल तर ते वाईट आहे. दूषण कसलं? शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचं हे दूषण महाराष्ट्राला आज लागत आहे, ते वाईट आहे. काय म्हणतात? राकट देशा, कणखर देशा, पवित्र देशा असे महाराष्ट्राचे वर्णन आपण महाराष्ट्र गीतामध्ये वाचतो. पण हा गौरव केवळ कवितेपुरता मर्यादित असून चालणार नाही. दिल्ली पुढे शेपूट घालणाऱ्यांनी हिमालयाच्या मदतीला धावणारा सह्याद्री कमजोर केलेला आहे. म्हणजे काल परवामध्ये हे जे शिंदे ज्यावेळेस तिकडे जाऊन आले, काय बातम्या केल्या? हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला, हिमालयाच्या मदतीला सह्याद्री, हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला. याला सह्याद्री धावणं म्हणतात. सह्याद्रीचं हे असं नाव खराब करू नका. हा सह्याद्री फार कणखर आहे, राकट आहे, दणकट आहे, भळकट आहे. हा सह्याद्री कुणाच्या मदतीला धावत नाही, त्याच्या भोवती वलय तयार करतो. आणि सह्याद्रीचं वलय ज्यावेळेस तयार होतं ना, त्याच्यावर संकटच येत नाही. आणि हिमालय
आणि सह्याद्रीमध्ये तुलनाच होऊ शकत नाही. हिमालय आपल्या बाबतीत असेल सर्वश्रेष्ठ, पण हा सह्याद्री कणखर काळ्या दगडाचा सह्याद्री हा हिमालयापेक्षाही सर्वश्रेष्ठ आहे. या दिल्लीपेक्षाही हा महाराष्ट्र सर्वश्रेष्ठ आहे. हे मी आज पुन्हा सांगतोय. दिल्लीश्वरांसमोर झुकणारे म्हणता येतं हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला, त्यांनी कमजोर केलेला आहे. दिल्लीश्वरांच्या समोर शेपूट घालणाऱ्यांनी हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला हे सांगून सह्याद्रीचा अपमान केलेला आहे. तो खरंच कणखर महाराष्ट्र आज राहिला आहे का? मी सामनाचा अग्रलेख तुमच्या सर्वांसमोर वाचतोय. शेतकऱ्यांच्या घामातून व 107 हुतात्म्यांच्या रक्तातून दिमाखात उभ्या राहिलेल्या महाराष्ट्राचा लौकिक कायम ठेवायचा असेल तर महाराष्ट्र हा मराठी जनतेला पुन्हा एकदा लढा द्यावाच लागेल, लढा उभारावाच लागेल आणि हा महाराष्ट्र धर्म जगवावाच लागेल. मराठी जनतेला पुन्हा एकदा लढा उभारावा लागेल, हा महाराष्ट्र जगवावा लागेल. देशावर युद्धाचे सावट आलेले असताना आज 65व्या महाराष्ट्र दिनाचा सोहळा साजरा होत आहे. देशावर कोणतंही संकट आलं तरी त्या संकटाशी 2 हात करण्यासाठी महाराष्ट्र धावला नाही असं कधी घडणार नाही आणि घडलं नाही. पण तो कणखर बाणेदार महाराष्ट्र आज कुठे दिसतो आहे काय? अर्थात आजही काही जणांना स्वतः सह्याद्री असल्याचा साक्षात्कार होतो. मी मगाशीच सांगितलं हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला म्हणजे विचार करा, आपण तिथे जाऊन काय केलं? सरकारच्या पैशातनं विमानं नेली, ती दाखवली स्वतःच्या खिशातल्या पैशातनं. ती सारी यंत्रणा सरकारी पैशातनं होती, तुमच्या आमच्या महाराष्ट्राच्या पैशातनं होती. आपल्याच महाराष्ट्रातल्या नागरिकांना आपण पुन्हा आणलं होतं, पण दाखवलं आमच्याकडनं. यांच्या खिशातला पैसा होता तो नाही. पण काय सांगतात बघा ना. अर्थात काही जणांना ते स्वतः सह्याद्री असल्याचा साक्षात्कार होतो. हिमालयाच्या मदतीस निघाल्याचा आव ते आणतात, पण प्रत्यक्षात ते दिल्ली पुढे झुकण्यासाठीच तिथे पोहोचतात. दिल्लीच्या वाटेवरचे पाय पुसणे अशीच अवस्था त्यांनी महाराष्ट्राची करून ठेवली आहे. हे या मराठी राष्ट्राचे, या मराठी राज्याचे दुर्दैवच म्हणावे लागेल. पहलगामच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांना काश्मीरमधून परत आणण्यासाठी महाराष्ट्रातली राज्यकर्त्यांमध्ये जुंपलेली श्रेयवादाची लाजिरवाणी लढाई उभ्या महाराष्ट्राने पाहिली. होय, उभ्या महाराष्ट्राने पाहिली. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्याचा श्रेय कसा घेता येईल, कुठे कुठे बॅनरबाजा करता येईल हेच पाहत होता. पुन्हा जणू काही आपल्याच खिशातून खर्च करून पर्यटकांना परत आणतोय असा नकली आव काहींनी आणला. मात्र पर्यटकांना सरकारी खर्चानेच परत आणण्याचा भांडाफोड झाला आणि फुकाच्या गप्पा ठोकणाऱ्यांची तोंड बंद झाली. पहलगामच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांनी आपला प्राण गमावला. त्यामुळे अवघा महाराष्ट्र व देश शोकाकुल असताना महाराष्ट्रात सरकारमध्येच श्रेयवादाची जी चाललेली धडपड होती, हा निर्लज्जपणाचा कळस होता. हा सामनाचा अग्रलेख सांगतोय. आज मराठी मुलखात महाराष्ट्र दिनाचा उत्सव साजरा होत असताना या सोहळ्यात खऱ्या अर्थाने महाराष्ट्र धर्माचा गजर व जागर व्हायला पाहिजे. पण या राज्यात महाराष्ट्र धर्माचे खरोखर पालन होत आहे काय? हा प्रश्न महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी आपल्या मनास विचारायला हवा. अर्थात महाराष्ट्र धर्म निस्तेज करण्यासाठी ज्यांनी कट कारस्थानं रचली, विश्वासघात केला आणि दिल्लीश्वरांच्या पायावर महाराष्ट्राचा स्वाभिमान ठेवला, त्यांच्याकडून अशी अपेक्षा ठेवण्यात मला हसायला येतंय. अशी अपेक्षा आपण कशी काय ठेवू शकतो? काय हशील त्याच्यामध्ये? महाराष्ट्र धर्म म्हणजे नेमकं काय हो? हेच ही मंडळी दिल्लीश्वरांच्या नादी लागून विसरलेली आहे. महाराष्ट्र धर्मापेक्षा सत्ता, पदे, खुर्च्या यांना मानाचे स्थान मिळाल्यावर दुसरे ते काय होणार? गद्दारी, बेईमानी व खाल्ल्या ताटात माती कालवणाऱ्या बेईमानांच्या विकृतीला महाराष्ट्र धर्मात कधीच स्थान नव्हतं. पण हे अलीकडे गद्दारी व खोके यांसारख्या शब्दांनी जिथे महाराष्ट्रात या शब्दांना राज्य मान्यता मिळाली, तिथे महाराष्ट्र धर्माचे गोडवे कुणी गायचे? अगदी योग्य प्रश्न विचारला. महाराष्ट्र धर्माशी बेईमानी करून याच राज्यातील काही लोक दिल्लीचे मिंधे झाले. या घरभेद्यांनी आधी दिल्लीच्या इशाऱ्यावर फंद फितुरी केली व महाराष्ट्राला आणि मराठी जनतेच्या विश्वासाला धोका दिला. त्यानंतर मराठी जनतेचा प्रामाणिक कौल व महाराष्ट्राचे जनमत झुगारून कृत्रिम बहुमताच्या आधारावर जोरावर दिल्लीच्या तालावर नाचणारे व जनतेला नको असणारे कृत्रिम सरकार महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवले. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला लावलेली ती चूडच होती. चूड हा शब्द जरा बारीकीने ऐका. चूड हा शब्द कुठे जुळतो? लिहा कमेंटमध्ये. चूड हा चूड कोण? महाराष्ट्र द्रोहच होता व त्याचे विस्मरण मराठी जनतेने कदापि
होऊ देऊ नये. किंबहुना महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राशी बेईमानी करणाऱ्या गद्दारांचा व त्यांचा वापर करून घेणाऱ्या दिल्ली शोरांचा हिशोब कसा चुकता करायचा याचा संकल्प मराठी जनतेने सोडायला हवा. तोच महाराष्ट्र धर्म आहे, हाच महाराष्ट्र धर्म आहे. बरे, बेईमानी करून जी सत्ता मिळवली ती तरी महाराष्ट्र आणि मराठी माणसांच्या कल्याणासाठी वापरत आहात का? तर तेही नाही. निवडणुकांपूर्वी लाडकी बहीण योजना जाहीर करून महिलांना दरमहा 1500 रुपये देऊ केले. आम्हाला पुन्हा निवडून दिले तर 2100 रुपये देऊ आश्वासन देऊन तेच राज्यकर्ते पुन्हा सत्तेवर आल्यानंतर मात्र 2100 सोडा 500 रुपयांवर आले. शिवाय निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींच्या संख्येतही मोठी कपात करण्यात आली. गरोज सरो आणि मतदार मरो भामट्यांनी, या भामट्या भावांनी बहिणींशी हा केलेला द्रोह आहे. महाराष्ट्र धर्मात या द्रोहाला स्थान नाही. छत्रपती शिवरायांनी ज्या औरंगजेबाशी आयुष्यभर लढा दिला व त्याचे थडगे शेवटी महाराष्ट्रातच बांधावे लागले, त्या औरंगजेबाची कबर खोदून छत्रपती शिवरायांचा आणि मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास मिटवून टाकण्याचा प्रयत्न अलीकडे महाराष्ट्रात झालाय. औरंगजेबाला गाडले ते ठिकाण म्हणजे शिवरायांच्या शौर्याचे प्रतीक, पण सत्तेतील महाराष्ट्रद्रोह्यांनी शिवरायांचा हा इतिहास कबरीच्या माध्यमातून उद्ध्वस्त करण्याचा डाव रचला आहे. ही देखील महाराष्ट्र धर्माशी केलेली प्रार्थनाच होती. महाराष्ट्र धर्माचा विसर पडलेल्या याच मंडळींनी मध्यंतरी महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती करण्याचं तुघलकी फरमान सोडलं. मराठी जनतेचा संताप व रेट्यामुळे हा निर्णय आता मागे घेण्यात आला असला तरी मराठी विषयी असलेली राज्यकर्त्यांच्या मनातली ती असूया आकस यातून समोर येतो. महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवून नेत असताना, महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांचा तोंडचा घास हिरावून घेतला जात असताना दिल्ली व गुजरात पुढे शेपटा घालणारे स्वाभिमान शून्य राजकर्ते आज महाराष्ट्राच्या सत्तेवर बसलेले आहेत. भ्रष्टाचार आणि खोके संस्कृतीमुळे महाराष्ट्राच्या डोक्यावर आज 9.5 लाख कोटींचं कर्ज आहे. शेतकऱ्यांचा कोणी वाली राहिलेला नाही. गेल्या वर्षभरात 2700हून अधिक शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या. उद्यमशील व प्रगत राज्य ही कधी काळी महाराष्ट्राची ओळख होती, पण हे भूषण पुसून कर्जबाजारी व शेतकरी आत्महत्यांचे राज्य असे दूषण आज महाराष्ट्राला मिळत असेल तर ते वाईट आहे. राकड देशा कणखर देशा असे या महाराष्ट्राचे वर्णन आपण गीतांमध्ये वाचतो, पण हा गौरव केवळ कवितेपुरता मर्यादित असून चालणार नाही. दिल्ली पुढे शेपूट घालणाऱ्यांनी हिमालयाच्या मदतीला धावणारा सह्याद्री कमजोर केलेला आहे. पूर्वीचा तो कणखर महाराष्ट्र आज राहिला आहे काय? शेतकऱ्यांच्या घामातून 107 हुतात्म्यांच्या रक्तांच्या चिळकांड्यामधून दिमाखात उभ्या राहिलेल्या या महाराष्ट्राचा लौकिक कायम ठेवण्यासाठी तर मराठी जनतेला पुन्हा एकदा महाराष्ट्र धर्म काय आहे हे दाखवून द्यावेच लागेल. एवढाच सवाल सामनाने विचारला आणि ह्या माणसाने काय उत्तर द्यावं? कुठल्या दिवशी काय प्रश्न विचारता? प्रश्न चुकीचे होते काय? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या सरकारने द्यावं, फडणवीसांनी द्यावं, या तिघाडी सरकारने द्यावं. पाहूयात ना कुणाची छाती 56 इंचाची, पाहूयात उत्तर द्यावं. सप्रेम जय महाराष्ट्र.